इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरच्या भरतनगर भागात सर्वेसाठी गेलेल्या आशा सेविकांना मारहाण करण्यात आली आहे। आशा सेविकेंच्या 2 महिला या भरतनगर भागात क्षयरोग आणि कुष्ठरोग संदर्भात सर्वे करण्यासाठी गेल्या होत्या। त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना शिवीगाळ आणि अपशब्द वापरत मारहाण केली। इतकंच काय, तर फरशी आणि दगड फेकून त्यांना दुखापत करण्यात आली। अचानक हा सगळा प्रकार घडल्याने आशा सेविका घाबरल्या। त्यांनी त्या व्यक्तीच्या ताब्यातून कशीबशी आपली सुटका केली। सध्या आशा सेविका विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या असून त्या व्यक्तीविरोधात तक्रार देण्याचे काम सुरू आहे। मात्र दिवसाढवळ्या अशा प्रकारे आशा सेविकांना मारहाण झाल्याची घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आम्ही दोघी एरियामध्ये भरतनगर एरियामध्ये सर्वेसाठी गेलो होतो। क्षयरोग आणि याचा कुष्ठरोगाचा सर्वे चालू होता, तर आम्ही त्याच्यासाठी गेलो। तर आम्ही क्षयरोग आणि कुष्ठरोगाच्या सर्वेसाठी गेलेलो। आमचा एरिया पूर्णपणे होत चालता, थोडेसे घर बाकी होते। तर आम्ही एका घरापाशी गेलो, तिथे दरवाजा बंद होता, म्हणून आम्ही एक बार दरवाजा ठोकला, आतून आवाज आला, हो आलो थांबा, म्हणून आम्ही 5 मिनिट तिथे बसून घेतले सावलीमध्ये। तर त्याने दरवाजा खोलला नाही, त्यामुळे पुन्हा आम्ही एकदा दरवाजा ठोकला, तर समोरच्याने डायरेक्ट दरवाजा खोलून आम्हाला शिवीगाळ सुरू केली। तो बोलला, नालायक माणसांनो, इथे कशाला आलात तुम्ही? महानगरपालिकेचे कार्यकर्ते, तर आमच्या इथे मच्छर वगैरे होतात, कोणी येतं का? तर तुम्ही आलाय तर इथून निघा म्हणे। लगेच शिवीगाळ केली। डायरेक्ट बोलला, तुम्ही आलात का इथे आणि आम्हाला आलात का? असे खूप नालायक शब्द बोलला, फालतू वगैरे मध्ये। तर आम्ही त्याला बोललो, बाळा आम्हाला शिवीगाळ करू नको, आम्ही काही इथे तुला भांडायला नाही आलो। आमचं फक्त सांगायचं तर सांग, नाव नाही तर नको सांगू, आम्ही सावलीला बसलोय। तर त्याने मोठमोठ्या फरच्या होत्या, त्या फरच्या उचलू आमच्या अंगावर फेकल्या। तर मी माझ्या सोबतीला अंजली गडपाले होत्या ना, त्यांना मी बोलले, चला म्हणला, तो जास्त मारतोय आपल्याला, फरची वगैरे लागली तर दुखापत होईल, म्हणून मी पुढे निघाले। त्या माझ्या मागे येत होत्या, तर तो पाठीमागून मोठा दगड घेऊन हातात आला आणि त्यांच्या पाठीला पॅक पकडून असं डोक्यात इथे दगड मारला। तर त्या मागे मला ओरडायला लागल्या, ताई ताई हा मला दगड मारतोय पकडून। म्हणून मी मागे फिरून बघितलं, तर त्यांनी तो मारितच होता। मी पळत गेले, त्याला सोडवलं आणि त्यांना म्हणलं, बाजूला व्हा तुम्ही। त्यांना बाजूला केलं, तर त्याने तोच दगड माझ्यावर फेकला आणि माझ्या पाठीवर आणि हातावर पूर्ण नखाचे वार करून आमच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला।